हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज्यातील सरकार बदलायचे, विधानसभा जिंकण्यासाठी तुमची साथ हवी आहे। इंदापूरमध्ये शरद पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन। अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांचं नाव जवळपास निश्चित। सूत्रांची TV9 मराठीला माहिती। राज्यसभा निवडणुकीसाठी अजित पवार गट उद्या उमेदवाराची घोषणा करणार। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती। नाशिक शिक्षक मतदारसंघातून राजेंद्र विखे, धनराज विस्पुते यांची माघार, मात्र भाजपच्या विवेक कोल्हेंची अपक्ष उमेदवारी कायम। नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंच्या विविध संस्थांवर शासकीय विभागांची धाड। शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यावर देखील विविध विभागांची छापेमारी। कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचा पेच सुटला। शिंदे गटाच्या संजय मोरेंची निवडणुकीतून माघार। भाजप उमेदवार निरंजन डावखरे यांचा मार्ग मोकळा। विधान परिषद निवडणुकीचा महाविकास आघाडीमधील पेच सुटला। कोकण पदवीधर काँग्रेस लढवणार, तर नाशिक शिक्षक मतदारसंघ ठाकरे गट लढवणार। लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंकडून विभागनिहाय उमेदवारांची चाचपणी। मित्रपक्षांसोबत अथवा स्वतंत्र विधानसभा लढल्यास काय होईल याचा अहवाल ठाकरेंनी मागवला। 2-4 जागा जास्त मिळाल्यामुळे कुणी शेफारून जाऊ नये, नाव न घेता संजय राऊतांची नाना पटोलेंवर टीका। तर कोण शेफारलं यावर योग्य वेळी उत्तर देऊ, जागा वाटप व्यवस्थित झालं असतं तर आणखी जागा निवडून आल्या असत्या, पटोलेंचं राऊतांना प्रत्युत्तर। मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींकडून नवं षडयंत्र, मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा ओएसडींचा प्रयत्न, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप। नागपूरच्या शिवणगावमध्ये भीषण पाणी टंचाई, 8 दिवसातून एकदा टँकरने पाणी पुरवठा। नाशिक जिल्ह्यातील 7 धरणांनी सुद्धा तळ गाठला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।